राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात सेतू केंद्रांवर महिला प्रचंड गर्दी करू लागल्या आहेत। या योजनेच्या अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल करण्यात आल्याचं सांगितलं। नेमके कोणते नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, काय बदल करण्यात आलेले आहेत, आपण या योजनेचा आता नेमका कुणाला लाभ होणार आहे हे या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपले स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। पहिला बदल आहे तो म्हणजे या योजनेची अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे। पूर्वी 1 ते 15 जुलै 2024 पर्यंत मुदत होती, आता ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। तसंच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले असतील त्यातील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात 1 जुलै 2024 पासूनच दर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। दुसरा बदल, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास म्हणजे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे। तिसरा मोठा बदल म्हणजे या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। चौथा बदल, या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष करण्यात आला होता, आता तो 21 ते 65 वर्ष करण्यात आला आहे। पाचवा बदल केला आहे तो म्हणजे परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास म्हणजेच डोमेसाइल प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। सहावा बदल आहे, एखाद्या महिलेकडे 2.5 लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या महिलेच्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे। आणि सातवा बदल, या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा हे देखील आपण जाणून घेणार आहोत। या योजनेसाठीचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे। सुरुवातीला आपण ऑफलाईन पद्धत बघूयात। योजनेच्या लाभासाठी पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल। अर्ज करताना लाभार्थ्याकडे पुढील कागदपत्र असणं आवश्यक आहे। त्यामध्ये आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, यात वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणं अनिवार्य आहे। बँक खातं आणि पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र, या सगळ्या बाबींची पूर्तता करून महिलांना अर्ज भरता येईल। आता अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत देखील आपण जाणून घेऊयात। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचंय। ते केलं की पुढे या ॲप्लिकेशन विषयी माहिती दिलेली असेल। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या खालच्या टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करायच्या आहेत। मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, तो टाकून व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे। मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे। यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ईमेल ID टाकायचा आहे। पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार म्हणजे सामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, सचिव, सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक हा पर्याय निवडायचा आहे। मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे। मग नवीन पेज ओपन होईल। इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे।
मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल. यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचं नाव, जन्मदिनांक टाकायचा आहे. पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण, जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोडही टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक टाकायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथे नमूद करायची आहे. पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इत्यादींपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करून द्यायचा आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत. अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचंय. कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे. ॲक्सेप्ट हमीपत्र या पर्यायावर क्लिक करून खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल. ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंबही लागू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.